हाय हॅलो नमस्ते मंडळी, आज करणार आहोत पावटेदाणे। त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे ते वर दिलेले आहे। प्रथम पाणी उकळत ठेवून त्यात थोडेसे मीठ साखर टाकावे व दाणे उकळून घ्यावे। दाणे डायरेक्ट फोडणी टाकली तर शिजत नाही, कडक असतात, त्यामुळे पाण्यात 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यावे लागते। उकळण्याऐवजी कुकरमध्ये पण तुम्ही टाकून एक शीट घेतली तरी चालते। उकळलेले दाणे चाळणीत नितळून घ्यावे। त्यानंतर कढईत तेल गरम करून घ्यावे। तेल गरम झाल्यानंतर त्यात ठेचलेला लसूण परतून घ्यावे। त्यानंतर लसूण परतवल्यानंतर त्यात कांदा टोमॅटो मऊसर असं शिजवून घ्यावे। मऊ शिजला की नाही दाटसरपणा, भाजीला दाटसरपणा येतो। हळद नंतर टाकली जाते, मी तरी हळद नंतर, त्यात थोडी कोथिंबीर, स्वादही चांगला लागतो। गरम मसाला, तीळ टाकलेला आहे। त्यानंतर तिखट, मीठ, थोडी साखर, हळद टाकून परतून घ्यावे। चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर थोडे मीठ, दाण्याचा कूटनी खोबऱ्याचा मसाला टाकून परतून घ्यावे। खोबऱ्याचा मसाला मी नंतरच्या व्हिडिओत टाकेनच। आणि हे परतून झाले की नाही, दाणे घालायच्या आधी एक वांग चिरून टाकलं तरी चालतं। वांग्यामुळे चव चांगली येते, अजून जरासे टेस्ट चांगली होते। दाणे टाकल्यानंतर एक वांगही टाकलेलं आहे। हे सगळं परतून घ्यायचं आहे। छानसं परतून घेतल्यानंतर थोडंसं तेल सुटायला लागेल, मसाल्याला थोडंसं तेल सुटेल। ते सगळं झाल्यानंतर वरून थोडंसं गरम पाणी टाकायचं। गरम पाणी टाकून शिजण्यापुरते गरम पाणी टाकायचं आहे। त्यानंतर कोथिंबीर घालायची, 10 मिनटे झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे। शिजल्यानंतर ही भाजी सुकी होते, सुकीच चांगली लागते ही भाजी। भाकरीबरोबर तर खूप छान लागते। तुम्हीही ट्राय करून बघा, कमेंट करून जरूर कळवा, कशी लागते ते जरूर कळवा। धन्यवाद।